यश धुमालकडून तब्बल 1000 रुपये दिले जाईल दर्शनसाठी. तर सामन्याला आपण सुरुवात करतोय. पहिल्या फेरीतला सामना आहे आजच्या दिवसातला चौथा सामना पाहतोय आपण. पहिलाच बॉल स्टिअर केलाय पाहतोय, खाली क्षेत्र निवडले, चांगला फटका आहे, चेंडू जाईल पॉइंट बाउंड्री लाईन कडे, सीमा रेषा पार आलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार. दर्शनच्या बॅटमधून दर्शनीय फटका पहिला, पण पलटी फटका, खाली क्षेत्र नाहीये, चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. या बॉलवरती एक सिंगल दर्शन कंप्लीट करेल. दर्शन व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केला आणि 5 धावसंख्येवर, आणि टीमची धावसंख्या सुद्धा बिनबाद 5. आई गावदेवी ओझरली विपक्ष पात्र कुमार एलोन कुंदे. त्यानंतर मात्र शेवटचा सामना आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला, आणि विपक्ष के एस जीवदानी म्हणजे अध्यक्ष मोदी साहेबांचा संघ आपण पाहणार आहोत मानवली टीमला. चांगला फटका आहे, अतिशय सुरेख आहे, चेंडूला मात्र पाठवलंय डाऊन द ग्राउंड, साईड स्क्रीन कडे चेंडू फरार आलाय हा चौकार. बॅटरनी खातं उघडलंय तो म्हणजे भावेश आणि दर्शनी जोडी आहे, कमालीची जोडी. चांगले चांगले दोन्ही बॅटर चौकारांनी आपला डावाची सुरुवात करतात. विकेट पहिलं प्रतीक्षा असेल बॉलरला. गती परिवर्तन, चांगला बॉल होता हा, परिवर्तन केला होता, व्हेरिएशन गतीमध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या बिनबाद 9 पाहतोय आपण. 2 बाउंड्री आतापर्यंत दोन्ही बॅटरने एक एक चौकार मारलाय. खूप चांगलं वातावरण दुपारचं पाहतोय. थोडस उन्हाचं चटका आता मात्र जाणवायला लागलाय, कारण की मकर संक्रांत झाली आहे. यस, आमचे मारुती काका यांचा स्वादिष्ट भोजनाचा जो बनवण्याची तरीका आहे आणि आम्हाला सुगंध सुटलाय, असे आमचे हर्षदादा आम्हाला सांगताना. दिनकर, आमचे दिनकर सोबत जोडले टीमचे कॅप्टन निराश केल्याच्या बॅटरनी. का असं निराश केले गणेश दादानी? आज त्यांचा दिवस नव्हता. बॉलिंग बॅटिंग 4 निर्धाव घेतले, त्यानंतर हे घडणारच होतं. काय हरकत नाही दादा, कारण की सराव नाहीये, तुमचं प्रॅक्टिस नाहीये 4 दिवसापासून पाहतोय आपण. या फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलंय, काऊ कॉर्नर कडे चेंडू अतिशय वेगात ट्रॅव्हलिंग जाताना लॉंग ऑनचा क्षेत्र येतोय, फील करतोय, आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट करताना बॅटर पाहतोय आपण. पहिले षटक मला वाटतं की समाप्त झाले. इशारा काय आलाय पंचाचा पाहतोय. यस, इशारा करत जा सर, कारण की आम्हाला थोडस पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या 11 पाहतोय आपण. बिनबाद एका चांगली सुरुवात पाहतोय. 5 षटका सामना ही सरासरी जर कायम राहिली तर पाहतोय की आपण 55 पर्यंत मजल मारेल. अध्यक्ष महोदय साहेबांचं जर आगमन झालं असेल, निलेश भाऊ शेलार साहेबांचं जर आगमन झालं असेल तर दादा आपण यायचंय, कारण की खूप मोठे व्यक्तिमत्व दादांचं पाहतोय आपण. आणि या संपूर्ण असोसिएशनला सोबत घेऊन प्रत्येक टुर्नामेंटला वेळ देणं आणि आयोजन कमिटीमध्ये कशा प्रकारे असोसिएशनमध्ये नियम आहेत त्या नियमाचं पालन कुठला संघ करते, प्रत्येक गोष्टीवर बारकाईचं लक्ष असते निलेश भाऊ शेलार साहेबांचं. जर आपलं शुभ आगमन झालं असेल तर मी खास माजी उपसरपंच एक किंवा नेतृत्व नांदप गावाचा गणेश शेलार दादा यांच्याकडून विनंती करतो की आपण या. ऑन द रेजचा फटका पाहतोय, चिप केला तर हवेत स्वीपर कव्हर कडे चेंडू जातोय. आता मात्र धोका निर्माण झालाय, आणि होय पहिला धक्का बटलाय. धावचीच्या स्वरूपात पहिला विकेटचं पतन.
भाऊ शेलार साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादा आपल्याला मी गावदी स्पोर्ट नांदेड टीमच्या माध्यमातून आग्रहाची विनंती करतोय, रिक्वेस्ट करतोय, निलेश भाऊ शेलार दादा आपण या व्यासपीठावर. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विश्वनाथ माळी, मिलन माली दादांना सुद्धा विनंतीशील की आपल्या खऱ्या अर्थाने जागा व्यासपीठावर आहे. दादा आपण या. अध्यक्ष महोदय सोबत आपण यायचं आहे. कमालीचा व्यक्तिमत्व निलेश भाऊ शेलार साहेबांचं पाहतोय आणि त्या टीमकडे जर पहिला आमचे खास मित्र करण याला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथं माझं काय घडलंय, अजून एका विकेटचं पतन. अति घाई संकटात संकटात नाही म्हणतात. शुभ आगमन होताना पाहतोय आपण कल्याण ग्रामीण अध्यक्ष क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे आमचे लाडके अध्यक्ष निलेश भाऊ शेलार साहेबांचं शुभ आगमन होताना त्याच्या समितीचे मित्र परिवार पाहतोय आपण. त्यामधून खास आमचे गणेशदादांनी उल्लेख केला होता की मिलन माळी आणि विश्वनाथ माळी दादा आपण सुद्धा यायचं आहे. आमच्या आगरी कोळी समाजाची शान म्हणून ज्याची ओळख आहे असे कॅप घालून विद्यमान अध्यक्ष निलेश भाऊ शेलार यांचं शुभ आगमन व्यासपीठावर. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप उच्च कोटीचे मनमिळव व्यक्तिमत्व निलेश भाऊचं नेहमी जर क्रिकेटवर अतिशय मोठं प्रेम असतो असे एका आधार स्तंभ म्हणून ज्याची ओळख आहे निलेश भाऊ शेलार साहेबांचं शुभ आगमन झालंय व्यासपीठावर. चांगला फटका पाहतोय आपण मिड ऑफला क्षेत्राशी काय धोका निर्माण झालाय आणि अतिशय वेगात ही एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. क्रमांक दुसरे षटक प्रगतीपथावर धावसंख्या बघता बघता आता मात्र 14 पाहतोय आपण. चांगला अटॅक का सध्या तरी पाहतोय आपण आई गावदी ओझोली टीमच्या माध्यमातून. सज्ज होते बॉलर. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न पण इथे मात्र पायचीचा प्रश्न विचारलाय. अपील पेटावून लावताना पंच पाहतोय. काय कमालीचे षटक क्रमांक दुसरा हातावतोय बॉलर सौरभ. इज द ग्रेट बॉलिंग अटॅक का सध्या तरी विकेट मध्ये पाहतोय आपण. यानंतर टॉस होईल आणि टीमचा संगणक आपण सज्ज राहायचंय व्हीआयपी डॅशवर येऊन. आणि विपक्ष मानेवली अध्यक्ष साहेबाचा संघ ड्राईव्ह केले. परफेक्ट फटका नाहीये. कव्हर पॉईंट कडे चेंडू अतिशय वेगात सरकलाय. बॅकअप चांगलं होत नाहीये पण इथं मात्र तालमेलची कमी बॅटिंग साईडकडे पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती षटकाची समाप्ती. यस असे आमचे पंच सांगताना 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर फक्त आणि फक्त पाहतोय आपण 15 प्रति षटकामागे जर विचार केला आपण 7.50 ची सरासरी पार केलेली आहे. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे. षटक क्रमांक 30 टाकण्यासाठी बॉलर पाहतोय आपण. निवृत्ती येतोय. क्रमांक 3 षटक टाकण्यासाठी समोर बॅटर खेळण्यासाठी मात्र सज्ज होतोय दर्शन. सलामीचा बॅटर आहे. एक मोठी अपेक्षा असेल दर्शन कडून. का सुरुवात पाहिली होती चौकानी खातं उघडलं होतं पण त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमालीचं षटक हाताळलंय बॉलरनी. निवृत्तीचा पहिलाच बॉल. 30 षटकातला हा राईट आर्म ऑफ द विकेट. पहिल्या बॉलवरती उगचा फटका चांगला आहे. गॅप शोधले. फाईन लेकडे चेंडू अतिशय वेगात फरार झालाय. सीमा रेषा पार आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार.
ओळखली या डाव्या स्ट्रीटचा चेंडू होता अकोट टप्प्याचा, त्यामध्ये हुकचा फटका पाहिला पण चौकार दर्शन मारतोय. टीमची धावसंख्या आता मात्र 19 पाहतोय आपण. खराब सुरुवात निवृत्ती करतोय. डाव्या स्ट्रीटचा अकोट टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे वेळ होती हुकचा फटका खेळण्यासाठी दर्शन जवळ, आणि त्या चेंडूला मात्र रूपांतर केले चौकारामध्ये. बॉलर सज्ज होताना परत एकदा निवृत्ती. फुल टॉस वर फटका परफेक्ट नाहीये, कारण की पाहतोय आपण वाईडिस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे चेंडू गेलाय. अतिशय वेगात थ्रो येतोय, निशाणा लागलाय काय पाहायचंय. आणि यावेळेस 2 धावा दर्शन कंप्लीट करतोय. धावसंख्या इथून मात्र पाहतोय आपण 21 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिचं षटक प्रगतीपथावर असताना महागडा षटक ठरलाय आतापर्यंत. त्याचे कारण की दर्शन नावाचा बॅटर चांगली बॅटिंग करतोय. चमकदार सूर्याची किरण अतिशय वेगात वारे वातावरण पाहतोय. जिथे वारा तिथे फटके मारा, पण असं घडत नाहीये. क्लास बॅटिंगचं प्रदर्शन दर्शन करतोय. पुढे जाऊन फटका हवेत आहे, फटका फटलाय सरळ हातामध्ये, चेंडू सोपवलाय. धक्का क्रमांक 30 बटलाय दर्शनच्या स्वरूपात. टीम पाहतोय कुमार 11 कुंदे टीमला. धन्यवाद. मोठा धक्का बसलाय, चांगला झेल कंप्लीट केलाय स्वीपर कव्हर कडे. आणि अशा तऱ्हे आता मात्र इथून नवीन बॅटर खेळपट्टीवर आलाय, तो म्हणजे जीवन एक संघर्ष. अनिल कपूरचा तो हिट पिक्चर बघितला असेल. जीवनामध्ये संघर्ष करणं गरजेचं आहे, आणि संघर्ष केल्याशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही मित्रांनो. हा बॉल चांगला आहे, चांगला आहे. जर सरळ हाताने बॅटिंग केली तर कौचित पंचाला विचार करणं गरजेचं होतं, पण तसं घडलं नाहीये. विकेटचा खुराक मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढलाय बॉलरचा. चांगला बॉल अटॅक केलाय निवृत्ती या बॉलरने. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय चांगलं. धावसंख्या 21 धावफलकावर थांबलेली आहे. तिचं षटक प्रगती पथावर. चांगला मारा पाहतोय निवृत्तीच्या माध्यमातून. चांगला चेंडू खोदून काढला या बॉलला पाहतोय आपण. वाईडिस कॉ कॉर्नर कडे चेंडू जातोय. एक सिंगल, थोडासा खराब क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. धावसंख्या 22. आणि टीमचा संघनायक जर आला असेल तर आपण टॉस साठी यायचंय. चांगला बॉल होता, परत टर्न केले चेंडूला मिड ऑनला. अतिशय वेगात थ्रो जातोय, पण अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर. 1 रन्स. धावसंख्या पाहतोय 3 षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. आणि धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त धावफलकावर धावा आहेत त्या 23. धावसंख्या फक्त आणि फक्त 23 आहे. 3 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर चौथा षटक्का घेऊन ते बॉलर पाहतोय आपण संकेत. संकेतचा पहिला चेंडू हवेत आहे, पण यावेळेस पाहता क्षेत्ररक्षक दूर असेल. एक सिंगल सहज आरामात कंप्लीट करताना वेळ होती. एका धावेंडी षटकाची सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या 24. क्रमांक 4चे षटक हाताळताना बॉलर संकेत. समोर बॅटर आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल, तो म्हणजे डावखुऱ्या हाताचा बॅटर जीवन.
सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण दूर आणि त्या टोकाकडनं मारा करण्यासाठी. आयुष्यातल्या गोष्टी एक लक्षात ठेवायच्या मित्रांनो, दुसऱ्याच्या बरोबर कोणी जीवन जगत नाहीये. यावेळेस पाहता फटका चांगला आहे, उच्च कोटीचा आलाय, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. वा भाई वा. हा षटकार आता मात्र धावेचा वेग वाढलाय, धावसंख्या पुढे सरकते ती 30 धावा. आक्रमण करणं गरजेचं आहे. हाणामारीचे षटक पाहतोय आपण. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण यावेळेस मात्र परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. बॅटची कड लागून चेंडू मात्र निघून गेला पाठीमाग. कुठली धाव नाहीये. एकही मारा लेकिन सॉलिड मारा. संकेतचा पुढचा बॉल. अजून एक चांगला फटका आहे. खाली क्षेत्र सुरेख फटका आहे. खूप मोठं क्षेत्ररक्षक चेस करताना पण चेंडू फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाहतोय आपण संकेत थोडस मागणं ठरलंय या षटकामध्ये. पाहतोय ज्या प्रकारे धावा खर्च केल्या गेल्या. अजून एक खरा बॉल होता, त्याचा उचित फायदा घेता आला नाहीये. लोअर फुलटॉसचा बॉल होता आणि त्या बॉलवरती 2 धावा इथं मात्र कंप्लीट करेल. यस, रिव्ह्यू नाहीये कुठल्याच गोष्टीसाठी. लोअर फुलटॉसचा पहिला पण हा बॉल. सर आपण इथं रिव्ह्यूची उपलब्ध नाही आहे कारण की एकच कॅमेरा आहे मित्रांनो, तो पण अँगलला नाही आहे कारण की स्कोर लेग नाही आहे. फक्त आपण कोचित धावची जर असेल तर तो चेक पाहायला अँगल मिळतोय. पंचाहत्तर निर्णय तो मान्य करावा लागेल. कुठल्याही प्रकारे इथे मात्र वाईट किंवा बिमरसाठी रिव्ह्यू नाही आहे. चला आपण आज सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असेल सहकार्य करायचे कारण की अध्यक्ष मोदी साहेब सुद्धा व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेताना पाहतोय आपण. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान लाडके अध्यक्ष निलेश भाऊ शेलार साहेबांचं खूप मोठं योगदान या असोसिएशनमध्ये आहे. आणि दादा जेव्हापासून ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अश्विन बनलेले तेव्हापासून खऱ्यातून टेनिस क्रिकेटचा दर्जा उंचावलेला आहे. नाहीतर कधी कधी पाहायचो की बाहेरगावचे पंच त्या गावात जाण्यासाठी घबरायचे की जाऊ की नाही जाऊ की नाही. पण जेव्हापासून संघटना अस्तित्व आली तेव्हापासून माझा खूप मोठा बदल पाहायला मिळाला आहे. आणि प्रत्येक तालुक्यातले जे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक खूप मोठी सुधारणा टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. निलेश दादा जर विचार केला आपण, सर येऊ नाही म्हटलं तर विषय संपला ना सर. सामना चालू करायचा आहे. अध्यक्ष साहेब म्हणतात की येऊ नाहीये तरी तुम्ही त्याच गोष्टीला बसले दादा घेऊन. कडक बॅटर पाहतोय आपण डावखुरा ज्या प्रकारे बॅटिंग करतोय लय भारी. एक षटकार ठोकला तर सर्वात लांब पल्ल्याच्या षटकाराच्या दिवसातला. फुल टॉस परत एकदा पाहतोय. परफेक्ट टायमिंग करता आला नाही आणि इथं मात्र संख्येच्या या बॉलवरती एक सिंगल प्राप्त होईल. धावसंख्या मात्र पाहतोय आपण पुढे सकते ती 37. मागणं षटक समाप्त झाले क्रमांक 4चा. इथून 6 बॉलचा खेळ बाकी आहे. ड्रिंक टॉली पाण्याची सोय करून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे, ऐकूया आपण मधुर संगीत.
धावसंख्या पाहतोय आपण 37 आहे. निश्चित दोहोडीचा उल्लेख केला होता आम्ही. 37 धावसंख्या आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय की आपण क्रमांक 3चा जो पारितोषिक आहे तो मात्र पाहतोय की आपण निश्चित कल्याण ग्रामीणचे विद्यमान अध्यक्ष निलेश भाऊ शेलार यांच्याकडून क्रमांक 3चं तो पारितोषिक आहे ते दादाच्या साहेबांतून आम्हाला मिळालेलं आहे. दादा तुमचं मनापासून मी अभिनंदन करेन. आई गावदेवी चषक नांदपच्या माध्यमातून या संपूर्ण टीमच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. दादांचं एक मोलाचं योगदान या स्पर्धेला मिळाले आहे. प्रथमी दादांचा मनापासून आभार व्यक्त करतोय आणि निश्चित दादाकडून नेहमी सातत्याने पाहतोय की आपण जेव्हा जेव्हा माझी दुसरी स्पर्धा कल्याण ग्रामीणमधून नांदप गावाची खास आठवण येते मला आणि ते आवर्जून मला बोलवतात आणि दादाकडून परत एकदा कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाची रोख रक्कम मिळालेली. खूप खूप धन्यवाद दादा आपलं मनापासून. एका उच्च कोटीचे व्यक्तिमत्व आणि खास मी उल्लेख केला होता की जेव्हापासून दादाचं अध्यक्षपद विराजमान झालंय आणि कल्याण ग्रामीणमध्ये बरेचसे क्रिकेटमध्ये खूप मोठे मोठे खेळाडू सुद्धा पाहायला मिळते आणि खूप मोठं परिवर्तन पाहायला मिळालं आहे आणि त्यांचा जे एक बिग शो आपण कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगचं आयोजन होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये पाहायला विसरू नका. KGPL खूप मोठं नाव आहे KGPLचं आणि प्रत्येक टीमच्या गावातल्या प्रत्येक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आवर्जून सहभाग नोंदवायचा आहे. एक मेगा इव्हेंट कल्याण ग्रामीण संकुलन क्रीडांगण गोलीचे त्या मैदानावर ती स्पर्धा पार पडेल आणि कवचित एखाद्या दिवशी संधी मिळाली तर दादाच्या स्पर्धेला सुद्धा आम्ही येऊ समालोचन करण्यासाठी. हा बॉल पाहतोय आपण चांगला बॉल आहे. शेवटचे षटक पाहतोय आपण प्रगती पथावर असताना आणि पहिल्या बॉलवर मात्र चांगला बॉल अटॅक केले मात्र पाहतोय आपण बॉलर कल्पेश. तर आपण येतोची स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. तर निश्चित कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष यांचा सत्कार करण्यासाठी मी हर्षद शेलार दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करायचा आहे आणि साहेब आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. कॅमेरामॅन आपण निश्चित या बॉलवरती चांगला प्रहार आहे पण क्षेत्ररक्षक चुकीचा निवडले. स्वीपर कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न तालमेल पाहायला मिळत नाहीये आणि हा ना करता करता शेवटी मात्र 2 धावा कंप्लीट होते आणि टीमचा संघटन. चला आपण स्वागत करून घेऊया. हर्ष दादा आपल्या शुभ हस्ते आपण विद्यमान अध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ शेलार साहेबांचं येतोची स्वागत आणि सन्मान आपण करायचे आपल्या शुभ हस्ते. हे पाहू शकता अंदाज अपना कल्याण ग्रामीणचे विद्यमान डॅशिंग अध्यक्ष निलेश भाऊ शेलार साहेबांच्या हेतूची स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. अंतिम षटक अतिशय सुपर हातावतोय. बॉलर पाहतोय आपण कल्पेश. धावसंख्या स्थिर आहे पाहतोय धावपलकावर 39. किती चेंडूचा खेळ बाकी आहे अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे या डावातला. आणि टीमचा संघटन का शेवटची ऑफिशियल सूचना आपल्याला की टॉस साठी आपण यायचं आहे आणि विपक्ष मानेवली अशी फाईट पाहायला मिळेल. तसे जर मिलन माळी साहेब हे सुद्धा त्यांचा सुद्धा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया आणि मिलन माळी साहेब हा आपण सन्मान स्वीकारायचा आहे. आणि यावेळेस मिलन माळी साहेब आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा मारा करण्यासाठी समोर डावखरा बॅटर चांगली बॅटिंग करतोय. हा मात्र फुल टॉस मिस करतोय. अशी चेंडू तुम्हाला स्लॉ मध्ये मिळत नाहीये. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. धावसंख्या 39 धावपलकावर आहेत. 41 41. आपण अजून एका स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. विश्वनाथ माळी साहेबांचं सुद्धा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. माळी परिवार चांगला बॉल खोरवट टप्प्यात होता. टर्न केले चेंडूला ऑनसाइड कडे. 1 धाव पूर्ण अजून खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळते आणि 2 धावा या बॉलवरती सहज कंप्लीट करतोय बॅटर डावखुरा. आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आता मात्र धोका ठरलाय आणि शेवटच्या बॉलवरती पाहतोय की आली ती विकेट. तर धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर 43 आणि 44 धावाचं आव्हान उभं केलंय. आता मात्र पाहतोय आपण कुमार इलेव्हन कोणते टीमनी गावदी ओझोली टीम समोर चांगला आक्रमण पाहिलं आपण आणि
टॉस कडे आपण वळणार आहोत. आणि टीमचा संगणक जर आवाज येत असेल तर वारंवार आम्ही सूचना करतो, त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. लगेच या आपण टॉस साठी. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता परिवर्तन होणार आहे. डॅनी तुमच्या सोबत जॉईन होतील या इनिंग साठी. या ज्ञानेश्वर सिंगोले म्हणजे माझे सहकारी समालोचक, रायझिंग स्टार ऑफ कल्याणचा उगवता एक अजून स्टार समालोचक ज्ञानेश्वर सिंगोले सज्ज होतील पुढच्या धावतं वर्णन करण्यासाठी. ऑल टू द कॉमेंट्री बॉक्स. प्रथमच आने संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि के एस स्पोर्ट जीवदानी मानिवली या संघासमोर फलंदाजीचं आवाहन केलेलं आहे. ग्राउंड मध्ये चौथ्या दिवसातला तिसरा सामना ओझरली वर्सेस कुंदे. सलामीचे दोन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये जात असताना बाळू आणि महेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय कुंदे संघाचा दर्शन. पॉवर प्लेचा षटक असेल. पहिला चेंडू
दर्शन. हा चेंडू सुरेख पटका होता, परंतु इथे कॅच ड्रॉप झालेली आहे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मागे आणि थ्रो देखील थोडा खराब आलेला आहे. आणि 2 धावा पहिल्या चेंडूवर, 2 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा महेश यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू दर्शन यांच्या माध्यमातून. हा चेंडू देखील सुरेख होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. पॉवर दुसऱ्या चेंडूवर येतोय चौकार महेश यांच्या माध्यमातून. हा चेंडू देखील सुरेख होता, खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि 1 टप्प्याने अडवण्याचा प्रयत्न. इथे मिळतील 2 धावा. 3 चेंडू आणि 8 धावा. पहिल्या षटकातला चौथा चेंडू. हा चेंडू देखील बॅटच्या रडार मध्ये होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकच धाव. रनआउटचा धोका ठरू शकला असता ओझरली या संघासमोर. पहिला चेंडू बालू यांच्यासाठी. हा देखील सुरेख चेंडू आहे, परंतु तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा येतोय धन 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 करीत चौकार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. हा चेंडू फुल टॉस होता, फुल टॉसचा फुल टॉल वसूल केलेला षटकार येतोय. धाव फलकावरती ती 19. चोवीस चेंडू आणि 25 धावेंची गरज वजुर्ली संघाला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय कुंदे संघाचा. जीवन प्रथमच आपल्या कोट्यातलं पहिलं षटक घेऊन जीवन येत आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे वाटतं. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, परंतु येतोय निर्धाव चेंडू. 1 बाउन्स.
पहिला चेंडू निर्धाव हाताळत असताना दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू होता. बॅटच्या रडारमध्ये बरोबर आला नाही. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. सेफ गोलंदाजी करावी लागेल कारण की स्कोर भरपूर कमी आहे. हा देखील चेंडू सुरेख होता. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडू येतोय जीवन यांच्या माध्यमातून. बालू याला शांत ठेवण्याचा प्रयत्न. हा चेंडू टॉप एज होती आणि इथे विकेट मिळतीये बालू यांची. बॅक टू पवेलियन. तिसऱ्या चेंडूवर येते विकेट. जातोय महेश. सुंदर अशी खेळी करावी लागेल महेशाला आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी. चार चेंडू झालेत आतापर्यंत पॉवरप्लेच्या षटकातले. पाचवा चेंडू फुलटॉस चेंडू होता परंतु डिफेन्स करण्याचा प्रयत्न आणि थोडीशी फंबलिंग बघायला मिळते आणि एकच धाव. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा परंतु गॅप मोठी आहे. निघून जाईल. लॉंग ऑफ फिल्डरच्या डोक्यावरनं येतोय धनधनीत चौकार. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज सज्ज झालाय रितेश. महेश कांबेरे हार्ड हिटर ओझरली संघाचा. अजूनही 18 चेंडू आणि 19 धावेंची गरज. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि मिळतील त्या 2 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात रितेशच्या. दुसरा चेंडू फुल टॉस होता. बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक झालेला आहे परंतु एकच धाव मिळेल. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू. हा पल्लू स्कूप मारण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय आणि
थोडी फंबलिंग देखील बघायला मिळते. एकच धाव मिळेल. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू देखील सुरेख होता. तेवढा चांगला फटका. एक बाउन्स टप्पा आडवेल आणि एकच धाव. बॉल टू बॉल रन करायचे आहेत. पाचवा चेंडू. हा फुल टॉस पद्धतीचा चेंडू. पंचांचा निर्णय. नो बॉल बिमर प्लस चौकार आणि टोटल मिळतील त्या फक्त आणि फक्त 5 धावा. एक हाती खुल्ला झालाय सामना. ची गरज. या 2 बॉल मध्ये सामना फिनिश होईल का? हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे आणि इथे चप्पल चित्त्याच्या साहाय्याने 2 धावा मिळतील. वन शॉट. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू सुरेख आहे. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि 2 धावा मिळतील. तिसऱ्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धाव फलकावरती धावसंख्या आहे ती 39. अजूनही 12 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज उजरली संघाला सामना जिंकण्यासाठी. एक हाती सामना झालाय. 12 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. हाफ ट्रॅकर होता चेंडू, पुरेपूर फायदा घेता आला नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंडवर फलंदाज महेश कांबेरे. दुसरा चेंडू. हा देखील अप ट्रॅकर आणि सामना महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईल मध्ये फिनिश झालाय. मॅच बॉल येऊन द्या, मॅच बॉल.